इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर आपल्या चारचाकी गाडीतून महापालिकेकडे निघाले होते। त्यावेळी चुकीच्या पद्धतीने वळण घेतलेल्या एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरनं ठोकरलं। इचलकरंजीतील स्टेशन रोडवर झालेल्या या अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या बेशिस्तपणाचा फटका थेट महापालिका उपायुक्तांनाही बसला। इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या चारचाकी गाडीतून महापालिकेत चालले होते। त्यांच्या गाडीत चालक आणि गार्ड होते। इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गाडी आली आणि त्याच वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरनं चुकीच्या पद्धतीने वळण घेत उपायुक्तांच्या गाडीला जोराची धडक दिली। ट्रॅक्टरचा पुढील गार्ड थेट उपायुक्तांच्या गाडीच्या पुढील भागात घुसला आणि दरवाजाच्या काचा फुटल्या। या अपघातामुळे इचलकरंजी स्टेशन रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती। शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि शिवाजीनगरच्या पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला। दरम्यान ऊस वाहतूक करणारी वाहनं शहराबाहेरून जावीत असा नियम आहे। तरीही अनेक ट्रॅक्टर चालक मोठ्या आवाजात टेपवर गाणी लावून बेशिस्तपणे शहरातूनच ये जा करत असतात। अशा उद्दाम आणि बेशिस्त ट्रॅक्टर चालकांवर कठोर कारवाईची गरज आहे।